नमस्कार, मी डॉक्टर अजित राठोड, असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग एन-आय-टी. आज आमची एक टीम आलेली आहे. ज्यामध्ये 2 बी-टेकचे विद्यार्थी आहे, एक पी-एच-डीचा विद्यार्थी आहे आणि एक माझे मित्र डॉक्टर श्याम खोडापे आहेत. ते पण असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग एन-आय-टी नागपूर येथे आहे. तर आमचा मुख्य उद्देश असा होता की या इंडस्ट्रीमध्ये जे बायो फर्टिलायझर बनतायत, आपले ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे बनतायत, ते आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचं होतं आणि त्यांचे जे काही इक्विपमेंट्स आहेत किंवा त्यांची ती प्रोसेस जी आहे किंवा ते कसं पॅक होतं, त्यांची टेस्टिंग लॅबोरेटरी कशी आहे, ते आम्हाला आज बघायचं होतं. तर ते आम्ही सगळं इथे बघितलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे इथे आणि आम्हाला खूपच चांगलं वाटलं इथे की प्रत्यक्ष आम्ही ते प्रोडक्ट बनताना बघितलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी जे काही मिक्सर वापरलेलं आहे, जे काही रिएक्टर वापरलेलं आहे आणि जे काही रॉ मटेरियल इथे वापरलं आहे, मी ते बघितलेलं आहे आणि ते आम्ही बनताना बघितलं आहे, त्याला पॅकेज करताना बघितलेलं आहे आणि बऱ्याच आम्ही गोष्टी त्यातून शिकलेलो आहे, चर्चा पण केलेली आहे आणि त्यांची जी लॅब आहे, ते पण आम्ही बघितलेलं आहे इथे. तर त्या लॅबमध्ये आम्हाला ते कल्चर कसं डेव्हलप करतायत आणि त्यांचे जे बनलेलं प्रोडक्टचं कसं टेस्टिंग करतायत, ते पण आम्ही इथे बघितलं आणि शिकायला आम्हाला मिळालेलं आहे. तर माझे विद्यार्थी जे आहेत ते याच रिलेटेड काम करत आहे आणि खरंच जे आजच्या काळामध्ये जे बायो फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे बनत आहे, ते शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी आहे. त्यामुळे पिकांची खूप चांगली ग्रोथ होते आहे आणि कमी वेळात चांगलं पीक होते आहे. असं इथे आम्ही ऐकलेलं आहे आणि यांचे बरेच फील्डवर्क पण झालेले आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना बऱ्याच लोकांना, शेतकऱ्यांना याचा फायदा पण झालेला आहे, असं पण आम्ही ऐकलेलं आहे. आणि जे यांचे जे प्रॉडक्ट बनत आहेत आणि जे बनतील ते शेतकऱ्यांसाठी खरंच उपयोगी राहतील अशीच आमची अपेक्षा आहे. तर इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि खूप शिकायला भेटलेलं आहे. त्याबद्दल मी यांना, यांच्या टीमला, यांच्या प्रत्येक मेंबरला, यांच्या सायंटिस्टला मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो. थँक यू. नमस्कार, मी डॉक्टर श्याम खोडापे, प्राध्यापक रासायनिक अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. इथे मी आज SNM ॲग्रोटेक इथे कळमेश्वर MIDC ला ही इंडस्ट्री आहे, तिथे आम्ही विद्यार्थ्यांसोबत इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आलेलो आहोत. इथे आम्ही यांच्या प्रोडक्शन युनिटला आणि लॅबला व्हिजिट दिली आणि त्यांचा आम्ही पुरेपूर अभ्यास करून पाहतोय. तर एकदम अतिशय सुंदर अशी इथे ही व्यवस्था आहे यांची. SNM ॲग्रोटेक मध्ये जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचं ट्रेडमार्क नेम आहे पंचामृत, ज्यामध्ये मायकोरायझल हा जो घटक आहे, हा एक बायोलॉजिकल घटक आहे. यामध्ये पंचामृतामध्ये विविध प्रकारचे यांनी जे बायोलॉजिकल बेस्ड कंपोनंट टाकलेले आहेत, त्यात एक वन ऑफ द कंपोनंट इज ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन हा झाडांच्या वाढीसाठी एकदम अतिशय महत्वाचा असा घटक आहे. रासायनिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने जर आम्ही हा विचार करतो आहोत, तर इथे ग्रॅन्युलर्स बनवल्या जातात, स्मॉल छोटे छोटे पार्टिकल्स, त्यावर हे पंचामृत कोट केलं जातं आणि आपलं बेस मटेरियल बेंटोनाइट, हे बेंटोनाइटवर हे कोट केलं जातं आणि त्याचा एक प्रॉपर मिक्सिंग करून त्यांना प्रॉपर असा शेपमध्ये आणून मग त्यांचं पॅकिंग होतं. हे एक केमिकल इंजिनिअरिंग किंवा रासायनिक अभियांत्रिकीच्या उद्देशाने जर पाहिलं तर हे एक युनिट ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल ॲब्झॉर्प्शन नावाची गोष्ट जी असतं ते आम्ही यात वापरतो आहोत आणि त्यानंतर याचा वापर पण हा एक तांत्रिकदृष्ट्या जर विचार केला तर याला पहिले आपण पाण्यामध्ये त्याचं मिश्रण घेतो, त्याला आपण विरघळवतो, त्याला आपण डिझॉल्युशन म्हणतोय आणि मग त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांना ड्रीप यंत्रणेनुसार किंवा मॅन्युअली ते त्यांना आपण अप्लाय करण्यासाठी आपण तसं त्यांना डायरेक्शन्स देत असतो. आता मी जिथे बसलेलो आहे त्यांची लॅब आहे. इट इज अ वेल इक्विप्ड लॅब. इथे जे काही आपल्याला बायोटेक्नॉलॉजी बद्दल, त्यांना प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी लागणारे सगळे यंत्र चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. स्टाफ हा फारच छान क्वालिफाईड आहे. त्यांना प्रत्येक प्रकारचं त्यांनी प्रशिक्षण आणि सेफ्टी मेजर्ससाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे दिसून येतात आहे. यांचे मालक सतीश मोहोड सरांना मी त्यांच्या या वाटचालीबद्दल आपल्याकडनं एक आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला इथे यायची एक संधी दिली, त्यांनी आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी मदत केली. आमचे विद्यार्थी पण आमच्यासोबत होते, काही PhD होते, काही BTech आहेत, तर त्यांना पण एक संधी मिळाली. नागपूर सारख्या विदर्भामध्ये या प्रकारचं एक युनिट आहे
जे की एक सस्टेनेबल युनिट आहे, त्यांचे प्रोडक्ट्स फारच सस्टेनेबल आहेत, तेव्हा मी त्यांना एक नवीन वाटचालीसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट लक देतोय. धन्यवाद. Hello everyone, I am Aditya Thakre and I am final year student from VNIT Nagpur in the Chemical Engineering department. And today on 5th of April, we had visited the S&M Agrotech for our research project, and we had seen the processes happening over here. I had seen the process of manufacturing of mycorrhizal biofertilizer, and I was very glad to see the way in which they are producing the biofertilizer. They are ensuring the maximum efficiency and capacity, and after that they are maintaining everything in a very good manner, like they are having the industry at a very large scale, and also whatever the products they are manufacturing, they are making sure they are of the highest quality and the efficiency which can be benefited by the farmers who are using their products. And when we had come to their lab, we had seen that they are using various type of equipment which are of highest quality, such as colorimeter. They are using that for counting the number of bacteria present in the biofertilizers, and they are whatever they are doing, they are making that they are as per and above the government norms. And also, like, since I am a chemical engineer, I had studied various subjects during my the coursework, and whatever the subjects I had studied, I had got a practical understanding of those over here, such as chemical reaction engineering. I had seen the how the chemical reactor works over here, like for the mixing purposes. Also, there is one sterilization tank, and along with that, like the packing process is here is very good. Whoever wants to do some internship or some sort of if they want to purchase the products, I will highly recommend the S&M Agrotech. Thank you. Hello, my name is Nisar Ravindra Kokre. I'm a chemical engineering student at Vishwesvaraya National Institute of Technology. और हम यहाँ पे S&M Agrotech में विजिट करने के लिए आए थे फॉर माय फाइनल ईयर थीसिस. और फिर हमने यहाँ पे जो इनका वैम्फोर्स प्रोडक्ट है उसका प्रॉपर प्रोसेस अंडरस्टैंड किया, यहाँ पे देखा कि कैसे बनता है, और ये प्रोसेस बहुत ही एकदम ऑथेंटिक और अच्छे से बन रहा है. प्लस यहाँ पे जो मेंटेनेंस और एकदम सेफ्टी है वो भी अच्छा है एज कम्पेयर टू अदर इंडस्ट्रीज. आई विल से एग्रोटेक बहुत अच्छे से फर्टिलाइजर बना रहा है, और इनका जो इंक्रीजिंग लीडिंग बायो फर्टिलाइजर में शेयर है वो अच्छा है. और आई विल से कि एवरीवन हु इज यूजिंग दिस वैम्फोर्स, एंड वो बहुत बेनिफिशियल रहेगा एट द एंड ऑफ फार्मर्स ऑल्सो, एंड फॉर एनीवन हु इज सप्लाइंग दिस टाइप ऑफ फर्टिलाइजर्स. सो आई विल विश very good luck to the S&M Agrotech. But on this large scale, I really happy about कि मुझे ये सब देखने को मिला. सर ने मुझे बहुत गाइड किया. S&M Agrotech ग्रुप की वजह से मैं इधर आ पाया, और एक अच्छा फील्ड विजिट मेरे 4 ईयर के इंजीनियरिंग में हो पाया. तो थैंक यू फॉर इट.